सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेरिंग देई कैफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स आपल्या फ्रेशर्स पार्टीची थीम सुद्धा हीच आहे, बॉलिवूड. धवला पार्टनर मिळाली. बाप्पा, हे असं मला कधी कोणी विचारेल? आपल्या सायलीला जर का इंटरेस्ट असला तर तिला पण असा चांगला पार्टनर मिळाला असता ना. तू माझी पार्टनर होशील का? तुझी पार्टनर व्हायला लवकर बोल ना. अगं बाई बोल ना लवकर. नक्कीच आवडेल मला. पार्टनर होशील? होशील पार्टनर? कोणाचा? माझा. या, व्हाय नॉट. एक्सक्यूज मी, तो माझा पार्टनर. ओके, सो प्लीज. सो पार्टनर्स. येस पार्टनर. आपली फ्रेशर्स पार्टी कॅन्सल झालीये. काय? अतिप्राचीन काळात मानवानं प्रत्येकच गोष्ट ही नियमात बांधली आहे. त्याला जशी भाषा अपवाद नाही तसेच भाषेचे सौंदर्यही नाही. परंतु भाषेच्या सौंदर्याला एका नियमात बांधता येत नाही. सर मे कमी. आज पुन्हा उशीर. काय पाऊस आला? पाऊस नाही सर. पाऊस नाही सर, पाणी आलं. घरातून बाहेर पडणार तितक्यात पाणी आलं. मग काय भरावं लागलं. तुमच्या घरात दुसरी व्यक्ती नाही पाणी भरायला? आहे सर, आजी आहे, पण खूप नाजूक आहे तब्येत तिची. पहिल्याच फटक्यात जाईल म्हातारी. माय पुअर ओल्ड फेअर लेडी. तिच्यासाठी फक्त तिची काळजी म्हणून जर पाणी भरायला थांबलो सर. हे बघा सर, सर पॅन्ट पण खाली करायला विसरलो सर, नाहीतर मी लवकर आलो. बस बस. वेलकम सर. थँक्यू सर. सौंदर्य शास्त्रातला पहिला नियम आहे आजी. आजी तुझी तिचं काय? तूच म्हणालास ना की नाजूक आहे तिची तब्येत. आजी दिली मी ते घाबरलो ना. मंद आहेस काय? आजीच्या नावानं ढाचे देतो. कुठे फेडणार रे तू पाप? बापरे, आजीला काय होत नाही. स्ट्रॉंग आहे आपली आजी. ते आहे. हे सोड भाई, फ्रेशर्स पार्टीला काय घालणार आहे? म्हणजे माहित नाही. यारात आहे बाई. आपण ना एकदम ढिंचाकवाला एक्सपेन्सिव्ह कॉस्ट्युम बुक केलाय. बुक केलाय? हा, म्हणजे भाड्याने घेतलाय याड्या. पण पैसे दिलेस का तू पूर्ण? भाई आपला दोस्त आहे, मला बोलला फुकट घेऊन जा. मी बोलला नाही भाई, फुकट नाही भाई, अर्धे पैसे तरी. अर्धे पैसे देऊ ना. बरोबर. पण
मग मागितल्यावर अर्धे मिळतील पैसे परत. दोस्त आहे आपला तू मंद अर्धे पैसे दिले आणि कॉस्ट्युम ठेवायला लावेल. झालंय काय? नाही ती पार्टी झाली कॅन्सल. काय झालं ओरडायला? नाही सर ते जरा त्याला भरलंय ना कापर भिजून आले लेकरू. हे बस बस काय ना बस 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 हा. कापड सांगतो. सर हा खूप दिवस झाले माझ्या मागे लागलाय. मी नेहमी याच्याकडे दुर्लक्ष करते आणि आज आज तर चक्की याने माझा हात धरला सर. ही म्हणते ते खरं आहे. हो नाही सर म्हणजे माझा तसा उद्देश नव्हता सर. तसा उद्देश नव्हता. मग काय तू तिची पल्स नाडी चेक करायला तिचा हात हातात धरला होतास? नाही सर ते पार्टीचं विचारायला सर. कसली पार्टी? ते फ्रेशर्स पार्टीमध्ये माझी जोडी होणार काय म्हणून विचारायचं होतं. पण मी दुरून जरी दिसलो तरी ही रा 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 काय पुढे काय? राईट टर्न मारून निघून जायची सर. म्हणून मग हिला ब्रेक मारायला म्हणून मी तिचा हात धरला सर. हेच माझ्या कॉलेजमध्ये मला नकोय. आज तिने राईट टर्न मारला म्हणून तू तिचा हात धरलास. उद्या तू विचारल्यावरती तिने नाही म्हटलं असतं आणि जर का तिने युटर्न सर माहिती मला हिने युटर्न मारला असता तर तू जीव घेतला असतास तिचा. हाच तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नकार पचवता येत नाही. नाही सर तसं काही नाहीये. पण तसं नाहीये. गुड नाही चांगलंय. मग आता एक काम करायचं बाहेर जायचं आणि कॉलेजमधल्या प्रत्येक मुलाला सांगायचं की माझ्यामुळे ही म्हणजे तुझ्यामुळे ही फ्रेशर्सची पार्टी कॅन्सल होती. बघूया कसा नकार पचवतायत ते. सर सर बघ जर तू त्यांना तसं सांगितलं नाहीस ना तर नोटीस बोर्डवरती उलटा टांगेन. तो नाही देणार भाड्याचे पैसे. मी कसा बसा त्याला अर्ध्यावर आणला होता. अरे 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 उगी 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 नको लावून घेऊ सा मनाला. मिळतील मिळतील पैसे मिळतील. हा मिळणार नाही म्हणजे नाही. एकदा सांगून समजत नाही का रे तुला? कॅटरिंगचा घेतलेला ऍडव्हान्स मी परत देत नाही. हळू हळू अम्मा. अम्मा आता फ्रेशर पार्टी कॅन्सल झाली त्यात मुलांची काय चूक आहे सांग ना. मग ते लडकीचा हात धरून काय मी गेले होते? अम्मा अम्मा आता आपल्या पोरांची चूक आई पदरात नाही घेणार तर अम्मा कोण घेणार? अरे तुमच्या पोरांचे चूक पदरात घेऊन 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 माझे पदरचे पार पोतेरे झाले. आणि आता तुझा ऍडव्हान्स वापस देऊन मला धंद्याचा मातेर नाही करायचा. अम्मा 5,000 रुपयाने काय तुझं नुकसान होत नाही. नुकसान? अरे ते 10 मुर्गे आणले त्याचं काय करू? त्या मुर्ग्या त्या प्रिन्सिपलला खाऊ घाल. ते कसलं खाते? ते पोरांवर ओठ आणि दात खाऊन त्याचं पोट फुगते. इतका माल बनवते खपत नाही पण त्याच्या डबल भाडा देते त्याला. अम्मा क्या रे? एक सिंगल इडली हवी होती. सिंगल का रे? डबल का नको? डबल इडलीचे पैसे नाहीत अम्मा. अरे बाबा पेट को काय को मारता है? डबल इडली का सिंगल का ही पैसा दे. तू एक डबल इडली घे रे. थँक्यू अम्मा. जा बेट लाके देगा हो. हे जमलं का तुला? सिंगल इडलीच्या रेटवर डबल इडली खाऊ घातली. आता नुकसान नाही होत ना तुझा? इडली का के वो किधर जाएगा? कुठे जाते? क्लास मध्ये. तू किधर जाएगा? कट्ट्यावर. नाही 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 अम्मा कट्ट्यावर पोरं वाट बघतात अम्मा. सगळ्या पोरांनी कॉन्ट्री काढली ना मग त्यांचे पैसे त्यांना परत द्यायला नको का अम्मा? अयो अरे दूसरे को पैसा वापस देने का इतना हाउस है तेरे को तो मेरा उधारी डाल पहिले. अम्मा कशाला उधारीचं टेन्शन घेते? आजपर्यंत कोणाचे दिले जे तुझे बुडवणार आहेत? मी काय म्हणतोय अम्मा ते ऍडव्हान्सचे पैसे आहेत ना
ते मला परत देऊन टाक, मग मी त्यातून तुझी उधारी देऊन टाकीन. हा? म्हणजे माझा पैसा मी तुला परत देणार, तू तो मला देणार, मग पोरांना काय देणार रे? ते माझं मी बघून घेईन. ऍडव्हान्स दे. ए नाही देत जाय. पार्टी कॅन्सल झाली ना म्हणून. तेच ना, असं जळवलं असतं ना, समोर पण नसता येऊ शकला. समोर तर सोड, कॉलेजमध्ये पण आला नसता. का झाली कॅन्सल पार्टी? तेच ना, आयत्या वेळेस पार्टी. का झाली यार आपली पार्टी कॅन्सल? हो ना, किती मजा केली असती आपण. रात्रभर डान्स गप्पा धमाल केली असती आपण नुसती. आणि त्या निमित्ताने आपली सगळ्यांची ओळख पण झाली असती. मी तर सोशल प्रोफाईलवर काउंटडाऊन स्टेटस सुद्धा ठेवलं होतं. आता पार्टी कॅन्सल झाली असं स्टेटस टाकलं ना तर LOLनी अख्खी वॉल भरून जाईल माझी. नीरव, तू का हसतोस? पार्टी कॅन्सल झाली, तुला काहीच वाटत नाहीये? अरे जो कभी था ही नहीं अपना, उसकी जुदाई पर क्या रोना. जुदाई रोना म्हणजे? अगं म्हणजे मला तसंही फारसं वाईट वाटत नाहीये, कारण मला कोणी पार्टनरच मिळाली नव्हती. मला तर कोणीच विचारलं नाही. हो, अगं मग तू मला विचारायचंस ना, मी झालो असतो तुझा पार्टनर. हा सांगतोयस? खरंच? मग खरंच तू माझा पार्टनर झाला असतास? पण मी कसं विचारणार? मी मुलगी आहे. सो अगं म्हणजे रायगडला असताना असं मुलांशी बोलायची कधी गरजच वाटली नाही. म्हणजे मला तशी प्रॅक्टिसच नव्हती. मला जे काही वाटायचं ना ते मी सगळं बाबांना सांगायचे, नाहीतर मग सगळं बाप्पालाच सांगून टाकायचे. मग यावेळी पण बाबांनाच विचारायचं ना की होता का माझे पार्टनर म्हणून. विचारलं. काय? गमतीत विचारलं. काय रे बाप्पा, बघ पार्टी होती तर पार्टनर नव्हता आणि आता पार्टनर मिळालाय पण पार्टीच कॅन्सल झालीये. असंच असतं आयुष्यात. कधीच कुठलीच गोष्ट इतक्या इझिली मिळत नाही. करेक्ट. एक मिनिट, पार्टी कॅन्सल झालीये, ऍडमिशन नाही. पण माझी पहिलीच पार्टी होती यार. पहिली होती, शेवटची नाही. पण नेक्स्ट पार्टी पर्यंत मला पार्टनर नाहीच मिळाला तर? मिळेल ग. आणि कोणी नाहीच मिळालं तर हाय ना तुझा डिफॉल्ट पार्टनर. हा कुठे कॉलेज सोडून पळून जाणार आहे? हो ना रे? ए नाही, पण याला कोणी दुसरी पार्टनर मिळाली तर? हा, ते पण आहेच. पण तसं तुझ्याही बाबतीत होऊ शकतं. काय? तुलाही कोणी पार्टनर मिळाला तर? म्हणजे मनवा तू पण ना काही. तू का हसतोय? नाही रे, नाही आपल्याला नाही जमत ते. नाही शक्य नाही, होणं शक्य नाही बाबा. ऐका ना तुमच्यासाठी काय अशक्य आहे? तुम्ही प्रिन्सिपलच्या गोटातले. अरे मी कसला गोटातला? त्याच्या गोठ्याबाहेर पिऊन म्हणून उभा असतो मी, फक्त इतकंच. अहो अतुल शेठ, अहो तुम्ही ठरवलं तर काय नाही करू शकत हो. अहो इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला. मागच्या वेळेला तो मंदार सातपुते त्याने एवढा मॅटर करून ठेवला, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने सलटवला ना मॅटर. महाराज ती केस वेगळी होती, ही केस वेगळी आहे.
त्या मंदार सातपुतेनं पोरीला आय लव्ह यू असा फक्त मेसेज केला होता आणि या पोरानं डायरेक्ट त्या पोरीचा हातात धरला ना आणि घडवला इतिहास. आता मला सांगा घडलेला इतिहास बदलता येतो का? आणि तुम्ही ठरवलं ना तर इतिहास काय या कॉलेजचा भूगोल पण बदलाल. हा हो ना शेठ. बदलल ना इतिहास बदलल ना पण या कॉलेजचा ना माझा. अरे आधीच तो किर्लोस्कर कधी पिसाटल सांगता येत नाही बाबा. एकटा एकटा राहतो त्याला ना लेकर बाळ ना बायको नाही काय. रात्रभर भूतासारखं जागरण करत बसतो. रात्री अपरात्री फोन करतो आणि केबिनच्या किल्ल्या मागतो. काय काम आहे सर असं म्हणतं की लगे पोरांचा रिपोर्ट चेक करून कॉलेजचा ऍव्हरेज IQ का काय असतं ते चेक करायचं असतं त्याला. आता रात्री 2 वाजता फोन करून ह्याचा बाप IQ चेक करतो का? असं असतं कुठं झालं येड नकोस तुझ्या. ऐका ना द्या तुम्ही द्या आम्हाला चालतंय. तुम्हाला तर काही पण चालतं रे पण त्याला कळलं तर. मागे त्या काळेला शिवी देताना पकडलं पराग काळेला. त्याचं काय झालं माहिती का? कच्छ पठारावरील शिव्या लिहायला त्याला थिसिस लिहायला पाहिजे. आता मलाही असंच कुठेतरी पाठवेल तो. नको रे बाबा तुमच्या लफड्यात पडायला. नाही मला माफ करा. ऐकून तर घ्या. माझ्याच्यानं नाही होणार रे बाबा. अतुलचे भरोशाच्या म्हशीला टोणगा. तेच काय हेच आता सगळे बोलणार आपल्याला. दर महिन्याला एवढी म्हातारी घेतो आपण आणि एक साधा म्हातारा आपण मॅनेज करू शकत नाही. मग काय इतके दिवस कमवलेली सगळी वट आहे ना आपली जाणार. ते जाणार तर जाणार वर तुम्ही बेट हारणार ते वेगळं. नाही म्हणजे बेटचं नाही पण वट तर राहायला पाहिजे ना. राहणार वटही राहणार आणि फ्रेशर्स पार्टी पण होणार. सर प्लीज सर 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 प्लीज ऐका ना. सर 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 मी एकदा सांगितलं ना परमिशन मिळणार नाही. सर पण त्या मुलाची काहीच चूक नाहीये सर. माझ्याकडे कंप्लेंट आहे रिटर्न. सर ऍक्च्युली त्या मुलीचा काहीतरी गैरसमज झालाय सर. त्याने तिला छेडायला म्हणून हात धरलाच नव्हता सर. अच्छा म्हणजे त्या मुलाने त्या मुलीचा हात धरला तेव्हा त्या मुलाच्या मनात काय चाललं होतं हे समजायला तू काही अंतर्ज्ञानी साधू बाबा वगैरे आहेस का? नाही सर तसं नाहीये. तो माझा चांगला मित्र आहे सर म्हणून आणि मी ओळखतो त्याला सर. हो मित्र आहे तुझा? हो सर. म्हणून त्याची वकिली करतोस तू? नाही इकडे इकडे. येस सर. मित्राची वकिली करणाऱ्याला मी काय शिक्षा देतो सांग? जो मित्रांची वकिली करतो त्याला तुम्ही भर उन्हात उभं करता मित्राला कडेवर घेऊन. तेही ओनवं आणि ते पण काळा कोट घालून. गुड. नाही पण शिक्षा वकिलालाच होते. शहाणपण नको चल. ओके. तुला राहायचंय उभं काळा कोट घालून उन्हात त्या मित्राला कडेवरती घेऊन? सर प्रत्येक चुकीला शिक्षा हे सोल्युशन कसं असू शकतं सर? हे पहा हे कॉलेज आहे आणि या कॉलेजमध्ये शिक्षणाची दीक्षा आणि चुकीला शिक्षाही मिळणार. नाही बरोबर आहे सर पण एकाने चूक केली म्हणून सगळ्यांना शिक्षा का मिळणार? सगळ्यांना शिक्षा मिळणार. त्याशिवाय तुम्ही आई वडिलांनी सोडलेले नुसते वळून असून एका जबाबदार पिढीचे प्रतिनिधी आहात याची जाणीव तुम्हाला कशी होणार? पण सर ती जाणीव करून द्यायला आणखीन बरेच पर्याय आहेत ना. म्हणजे त्याच्यासाठी फ्रेशर्स पार्टी कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये ना सर. अच्छा काय करू मी त्याच्याऐवजी? त्या मुलीने दिलेली रिटर्न कंप्लेंट फाडून टाकू आणि तुम्ही जो पार्टीमध्ये थिल्लरपणा कराल तो बघत बसू? नाही सर मी प्रॉमिस करतो असं कुठलाही थिल्लरपणा पार्टीत होणार नाही सर. नाही कशावरून? झाला तर अरे आज त्यांनी तिचा हात धरलाय उद्या पार्टीत वाटेल तो गोंधळ घातला तर? नाही सर असं काहीच होणार नाही सर प्रॉमिस. नाही पण झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तू घेणार आहेस जबाबदारी? हो सर घेईन मी. पहा बरं सगळ्यांच्या समोर कबूल करतोस तू. तुझ्या त्या रस्टिगेशन लेटरवरती मी आधी नाव टाकून ठेवलेलं आहे. जर का पार्टीमध्ये थोडी जरी गडबड झाली तरी फ्रेशर्स पार्टी ही तुझी फेअरवेल पार्टी होईल. चालेल सर. वेल इट्स युअर लाईफ, इट्स युअर कॉल. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. गाइज पार्टी इज ऑन. काय
बनवा पाटील. व्हॉट्स गोइंग ऑन? मॅम ऍक्च्युली उंदीर होता, गेला. ओके, सिट डाउन. रेणू अगं सॉरी अशी काहीच घाबरले ना मी. अगं पण घाबरायला काय झालं? मी तर गुड न्यूज द्यायला आले. काय? प्रिन्सिपल सरांनी फ्रेशर्स पार्टीसाठी परमिशन दिली आहे. पण कशी काय? अगं तो आपला सुपर सिनियर आहे ना नवनीत. हा तो आपल्या प्रिन्सिपल सरांशी बोलला तर बोलला काय बोलला. सर म्हणाले की जर काही झालं तर जबाबदारी कोण घेणार. तर त्यावर तो म्हणाला की मी घेईन जबाबदारी. आणि सरांनी परमिशन दिली. अँड नाव फ्रेशर्स पार्टी इज ऑन. हर्षल, या वर्षाची फ्रेशर्स पार्टी चांगली झाली पाहिजे. एक पण प्रॉब्लेम होता कामा नये. त्या गेटवरती 4 मुलांना उभं केलंय. त्यांना सांगायचं ज्यांच्या हातात आयडी आहे त्यांनाच आत पाठवायचं. आणि पोस्टरवाल्याला पोस्टर प्रिंट करायला दिले. त्यांच्याकडून पोस्टर घ्या, सगळ्या भिंतीवर लावून टाका. आणि जर कोणी विचारलं तर सांगायचं प्रिन्सिपलची परमिशन आहे. चालेल. डीजेचा मी बघतो आणि कॅन्टीनच्या आम्हाला पण मीच सांगतो. तुम्ही कॉलेजमध्ये पसरवा, फ्रेशर्स पार्टी इज ऑन. ठीक आहे. अँड वन थिंग, गेटवर जी मुलं उभी असतील त्यांच्या हातात गुलाब द्या. प्रत्येक फ्रेशर्सला माझ्याकडून गुलाब. तुझं गुलाब आलं. पार्टनर आहे ती माझी. हाय. हाय. पार्टी इज ऑन. हो माहितीये मला. खरं तर पार्टी कॅन्सल झाली होती ना तेव्हा मूडच ऑफ झाला होता माझा. मग आता झाला का मूड ठीक? हो मग म्हणूनच तुला थँक्यू म्हणाला आणि कॉंग्रॅट्स म्हणायला आले. सरांना काय कमाल कन्व्हिन्स केलंयस तू. थँक्स. फक्त आता सगळी अरेंजमेंट प्रॉपर झाली पाहिजे. अरे होईल रे. अरेंजमेंट काय अशी होते कोणीही करतं. सेटलमेंट होणं महत्वाचं. आणि या प्रिन्सिपलनी सेटलमेंटच्या बदल्यात डोक्यावर रस्टिकेशनची तलवार अरेंज करून ठेवली आहे. अरे बापरे. सो अरेंजमेंट कॅज्युअली घेऊन चालणार नाही ना. पण मग फ्रेशर्स पार्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तू रस्टिकेट होशील ना. तू काय एवढी रिस्क घेतलीस? तुझ्यासाठी, आय मीन तुमच्यासाठी, फ्रेशर्स लोकांसाठी. कसं आहे ना, दरवर्षी फ्रेशर्स पार्टी सेलिब्रेट करतो. यावर्षी एक मुलगा चुकला त्याची शिक्षा सगळ्यांना का. राईट. आणि एवढे प्रयत्न करून तू माझी पार्टनर झाली आहेस. त्यानंतर मी ही पार्टी कॅन्सल होऊच दिली नसती. बट नाव आय जस्ट होप की सगळं छान होईल. नाही तर परत दुसरंच कोणीतरी चूक करायचं आणि तू रस्टिकेट व्हायचं. डोंट वरी सायली. मागच्या 3 वर्षापासून रस्टिकेशन लेटरवर माझं नाव लिहून ठेवलंय. पण अजून एकदाही सही झालेली नाही. ओके बाय. 3 वर्ष. 3 वर्षात जे काही झालं नाही ना ते आत्ता होणार. सर तुम्ही ना पेन तयार ठेवाच कारण सही तर तुम्हाला करावीच लागेल.